नागपंचमीचा दिवस महाराष्ट्रातील सर्व बळीराजांसाठी आनंदाचा दिवस ठरला आहे। नागपंचमीच्या पवित्र मुहूर्तावरती राज्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र म्हणजे 4,000 रुपये जमा झाले आहेत। मंत्रालयातून आलेल्या ताज्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्रालयाने दोन्ही हप्त्याच्या वितरणाला मंजुरी दिली असून आज सकाळपासून थेट डीबीटीद्वारे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावर सोडले जात आहेत। शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने जाहीर केलेल्या 120 तालुक्यांमध्ये आज वितरण सुरू झाले। हवामानाचं असंतुलन तसेच पिकांचं नुकसान यानुसार सरकारने फक्त 120 तालुक्यांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी विभाग आणि अर्थ मंत्रालयाची महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये राज्याच्या अर्थ विभागाकडून कृषी मंत्रालयासाठी विशेष निधी वर्ग करण्यात आला आणि सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। नागपंचमी दिवशी दोन्ही हप्ते म्हणजेच 2,000 रुपये प्लस 2,000 असे 4,000 रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार कृषी विभागाने राज्यभरातील सर्व 358 तालुक्यांचा सखोल आढावा घेतला होता। हवामान खात्याचा डेटा आणि स्थानिक पिकांचं नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या कागदपत्रांनुसार पहिल्या टप्प्यातील 120 तालुक्यांची निवड या वितरणासाठी करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या डेटाची तपासणी केली होती आणि आज नागपंचमीच्या दिवशी 4,000 रुपये 3 निकषांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यात आले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, बँकेच्या सर्व्हरवर एकाच वेळी ताण येऊ नये आणि वितरण प्रक्रियेमध्ये कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार आणि मार्गदर्शनानुसार राज्य सरकारने 3 विशेष टाइम स्लॉट जारी केले आहेत। त्यामुळे 10 ते 1 या पहिल्या टाइम स्लॉटमध्ये महाराष्ट्रातील 35 तालुक्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यात आले। तर दुसरा टाइम स्लॉट हा 1 ते 5 वाजेचा आहे। यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांचे सर्व्हर हे मंत्रालयाच्या सर्व्हरशी कनेक्ट केले जातील। यामध्ये 40 ते 45 तालुक्यांमध्ये पैसे सोडण्याचं काम केलं जात आहे। त्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं असंतुलन असल्यामुळे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्यात येत आहेत। शेतकरी बांधवांनो, नागपंचमीच्या दिवशी जो तिसरा टाइम स्लॉट नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी निवडण्यात आलाय, त्यामध्ये 40 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे। यात प्रामुख्याने विदर्भ आणि कोकण विभागातील निवडक तालुक्यांचा समावेश आहे। ज्या शेतकरी बांधवांचे पैसे दिवसभरामध्ये जमा झाले नसतील त्या शेतकऱ्यांना रात्री 12 वाजेपर्यंत RBIच्या सिस्टीमद्वारे पैशाचा लाभ दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, नागपंचमीचा दिवस निवडण्यात आला असून राज्य सरकारने राज्याच्या मुख्य 5 विभागामध्ये 120 तालुक्यांची निवड केली। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण विभागातील तालुक्यांची निवड करण्यात आली आहे। कृषी विभागाने स्पष्ट केले की ज्या भागामध्ये नुकतीच पावसाची तूट नोंदवली गेली होती तसेच जिथे शेतीचं नियोजन बिघडलं होतं तशा बळीराजाला आर्थिक मदत देत असताना नागपंचमीचा दिवस दोन्ही हप्ते सोडण्यासाठी या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं। त्यामुळे सकाळी 10 वाजता जेव्हा डीबीटीचं बटन दाबण्यात आलं तेव्हा वितरण प्रक्रिया सुरू झाली आणि शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळाला। शेतकरी बांधवांनो, हा निधी थेट कोणत्याही अडथळ्याशिवाय पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये सर्व कागदपत्रांची आणि डेटाची फेर तपासणी केली होती, ज्यामुळे ज्यांच्या फॉर्ममध्ये KYC मध्ये त्रुटी होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या आणि नवीन पात्रता यादी देखील जाहीर झाली। मंत्रालयाच्या माहितीनुसार आज नागपंचमीला 4,000 रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही या मुख्य 3 निकषांमध्ये बसणं अनिवार्य आहे आणि त्यानुसारच आज पात्रता यादी निवडण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा 7/12, तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ तसेच तुमच्या पिकांचं निकष याद्वारे अनेक शेतकऱ्यांना आज लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील 120 तालुक्यांच्या नावापुढे शेतकऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळत आहे आणि खात्यावर आज थेट RBIच्या सर्व्हरद्वारे पैसे वितरित होत आहेत। दिवसभरामध्ये 3 विशेष बँकिंग स्लॉट देखील तयार करण्यात आले आहेत आणि पहिला स्लॉट असणार आहे त्यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत। तर दुसऱ्या टाइम स्लॉटमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकाचा देखील समावेश आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जात आहे।
काही बँकिंग सर्व्हरमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्या स्लॉटमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे उशिरा जमा होऊ शकतात. म्हणजेच 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो आणि यासाठी सरकारने RBIच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळच्या वेळेस देखील सर्व्हर ॲक्टिव्ह ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्याने 120 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी कृषी विभाग आणि हवामान खात्याच्या संयुक्त अहवालानुसार फक्त 120 तालुक्यांची निवड आजच्या हप्तेवाटपासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचाही तालुका या तालुक्यांच्या यादीमध्ये आहे का हे पहा आणि तुमच्या तालुक्यांमध्ये नेमके किती वाजता पैसे जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ तुम्हाला कधी मिळणार आहे हे देखील जाणून घ्या. शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 75% पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4,000 रुपये जमा झाले आहेत. आज नागपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच DBT सिस्टीम प्रचंड वेगाने कार्यरत होती. त्यामुळे तुमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की उर्वरित 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तसेच कृषी विभागाकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती सरकारने लागू केलेल्या कठोर पडताळणीनंतर राज्यातील तब्बल 90% शेतकऱ्यांची नावं ही नवीन पात्रता यादीमध्ये आली आहेत. तर 90% शेतकरी शासनाच्या 3 मुख्य निकषांमध्ये पात्र ठरले आहेत. त्यामुळे तुमच्याही खात्यावर 4,000 रुपये जमा होत असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार 3 विशेष बँकिंग टाइम स्लॉटनुसार तुम्हाला पैशाचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील 90 लाखहून अधिक बळीराजाला थेट आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयातून मोठी घोषणा केली होती आणि त्यानुसारच नागपंचमीचा दिवस हा शेतकऱ्यांच्या निसर्ग मित्राचा दिवस असल्याने हा नात्याचा सण बनतो आणि त्याचवेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेचा निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारने पारदर्शक निकष ठरवले आहेत. त्यामुळे याचा लाभ हा केवळ पात्र बळीराजापर्यंत पोहोचवला जात आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडत असताना शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील झाली आहे. eKYCची यादी मंजूर झाली आणि त्यानंतर थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा आणि पहिला टप्पा म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेचा बँकिंग स्लॉट असणार आहे आणि या पहिल्या 3 तासाच्या स्लॉटमध्ये कृषी विभागाने निवडलेल्या 120 तालुक्यांपैकी 35 प्रमुख तालुक्यांमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील निवडक तालुक्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. या पहिल्या टाइम स्लॉटमध्ये ICICI बँक तसेच बँक ऑफ बडोदा यासारख्या राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम सुरू झालं. 25% पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयाची रक्कम जमा झाली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार शेतकऱ्यांनी अचूक अर्ज भरले होते. त्या शेतकऱ्यांची eKYC देखील पूर्ण झाली होती. अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यानंतर उरलेल्या 75% शेतकऱ्यांच्या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 या दुसऱ्या बँकिंग टाइम स्लॉटमध्ये 45 तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा डेटा आणि बँकिंग सर्व्हर अपडेट करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि HDFC बँक या बँकांचे सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील व उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व पावसाचं असंतुलन असणाऱ्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. यामध्ये 45% ते 50% पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपयाची रक्कम मिळाली आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंतचा आहे. यामध्ये बँकिंग सर्व्हर ॲक्टिव्ह नसल्यामुळे काही वेळा तांत्रिक अडचणी आणि फॉर्म दुरुस्तीमुळे उशीर होतो. त्यामुळे या विभागातील उर्वरित तालुक्यांमध्ये उशिरा पैसे जमा होणार आहेत. यामध्ये 40 तालुक्यांचा समावेश आहे. 25% ते 30% शेतकऱ्यांसाठी RBIच्या विशेष ऑटोमेशन DBT सर्व्हरद्वारे हे पैसे ट्रान्सफर होत आहेत. त्यानंतर 120 तालुक्यांमधील शेतकरी बांधवांचे पैसे हे रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात. 4,000 रुपये खात्यामध्ये वितरित होणार आहेत. नागपंचमीच्या सणाच्या वेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. मंत्रालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या मंजुरीनंतर कृषी विभागाने 3 कडक निकषांनुसार आधार लिंक, फार्मर ID आणि 7/12 यांच्या पडताळणीनुसार 120 तालुक्यांमधील पात्र बळीराजाच्या खात्यावर DBTद्वारे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.